इकडे धाराशिव जिल्ह्यातील 8 नगर परिषदांसाठी आज मतमोजणी प्रक्रिया पार पडते आहे। सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल। धाराशिव जिल्ह्यातील कळंब इथल्या नगर परिषद मतमोजणी केंद्रावरती याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी। धाराशिव जिल्ह्यातील 8 नगर परिषदांसाठीची मतमोजणी प्रक्रिया जी आहे ती आज पार पडणार आहे। धाराशिव जिल्ह्यात जर बघितलं तर अनेक ठिकाणी मोठ्या चुरशीच्या लढती ज्या आहेत ते कुठेतरी पाहायला मिळालेल्या होत्या आणि आज प्रत्यक्षात जो आहे तो या संपूर्ण चुरशीच्या लढतीनंतरचा निकाल जो आहे तो जाहीर होणार आहे। आपण धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात आहोत। कळंब शहरातील हे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आहे, ITI कॉलेज आहे आणि याच ठिकाणी ही मतमोजणी प्रक्रिया जी आहे ती कुठेतरी पार पडणार आहे। सकाळची थंडीची वेळ आहे। या ठिकाणी जर बघितलं तर रात्रभर अगदी डोळ्यात तेल घालून ही पोलीस प्रशासन जे आहे ते या ठिकाणी खडा पहारा कुठेतरी देताना पाहायला मिळत आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी जी काही मतदान झालं होतं त्यानंतरनं न्यायालयाच्या निर्णयामुळे मतमोजणी जी आहे ती कुठेतरी पुढे ढकलण्यात आली होती आणि अक्षरशः हे संपूर्ण या ठिकाणी सुरक्षा राखण्याचं काम जे आहे ते पोलिसांनी कुठं केलेलं पाहायला मिळालं होतं आणि आज अक्षरशः हा जो मतदानाचा दिवस जो आहे तो उजाडलेला पाहायला मिळत आहे। धाराशिव जिल्ह्यात जर पाहिलं तर प्रामुख्यानं अनेक दिग्गजांच्या प्रतिष्ठा ज्या आहेत त्या संपूर्ण निवडणुका पणाला लागलेल्या पाहायला मिळालेल्या होत्या। यामध्ये जर बघितलं तर माजी मंत्री असलेले तानाजी सावंत असतील, त्याचबरोबर बसवराज पाटील असतील, धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर असतील, आमदार कैलास घाडगे पाटील असतील, भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील असतील, त्याचबरोबर अनेक जे काही स्थानिक नेते आहेत त्यांच्या प्रतिष्ठा ज्या आहे ते कुठेतरी पणाला लागलेल्या पाहायला मिळाल्या होत्या। मोठी चुरशीची निवडणूक जी आहे ती कुठेतरी झालेली पाहायला मिळाली होती। याच निवडणुकीसंदर्भात अनेक अंदाज आडाखे बांधण्याचं काम जे आहे ते कुठेतरी राजकीय नेते मंडळी असेल त्याचबरोबर सामान्य नागरिकांमधून बांधण्यात येत होतं। मात्र आज जो आहे तो हा संपूर्ण मतमोजणीचा दिवस उजाडलेला आहे आणि प्रत्यक्षात 10 वाजल्यापासून याच मतदान जे काही मतमोजणी केंद्र आहेत अशाच पद्धतीचे त्याच्यावरती मतमोजणी प्रत्यक्षात सुरू होणार आहे। याच अनुषंगानं प्रशासनाने देखील मोठी खबरदारी घेतलेली आहे। कलम 163 जे आहे ते लागू करण्यात आलेलं आहे। याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील जे काही बाजार आहेत ते देखील आज बंद असणार आहेत। एकंदरीतच ज्या विजयानंतरनं कुणीही विजयी मिरवणुका काढू नयेत असं देखील कुठेतरी आदेश जे आहे ते प्रशासनाने दिलेले आहेत। एकंदरीतच संपूर्ण ही जी मतमोजणी आहे ती शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाने मोठे प्रयत्न केलेले कुठेतरी पाहायला मिळत आणि जो काही गुलाल नेमकं कोण उधळणार ते देखील आज प्रत्यक्षात 10 वाजल्यापासून जेव्हा प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल त्यावेळेसपासून समोर येणार आहे। ओंकार कुलकर्णी, NDTV मराठी, धाराशिव।